नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल तौ सायन्स अकॅडमी. इन धिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न कंटिन्यूड प्रोपोर्शन म्हणजे परंपरित प्रमाण ऑफ 9th स्टँडर्ड अल्जेब्रा विथ प्रॅक्टिस सेट नंबर 4.5. ओके, सो लेट्स स्टार्ट. Before start with the 4.5, let us see what is mean by continued proportion. That is in Marathi it is called as परंपरित प्रमाण. ज्याच्यावर आधारित 4.5 आहे ते आधी आपण बघूया आणि मग आपण 4.5 कडे जाऊया. ओके, सो व्हॉट इज कंटिन्यूड प्रोपोर्शन? कंटिन्यूड प्रोपोर्शन इन द सेन्स परंपरित प्रमाण. ओके, जर आपल्याकडे तीन संख्या आहेत ए बी सी असतील. ओके, इफ यू हॅव थ्री नंबर्स ए बी अँड सी अँड इफ यू हॅव राईट दीज थ्री नंबर्स इन द इक्वल रेशिओ फॉर्म, जर आपण त्यांना इक्वल रेशिओ मध्ये लिहिलं, याप्रमाणे लिहिता आलं आपल्याला त्याला ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी, देन ए बी सी आर सेट टू बी इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. मग त्या एबीसी ला आपल्याला कंटिन्यूड प्रोपोर्शन म्हणता येतं. म्हणजे नेमकं काय मित्रांनो? सो ओके, लुक एट हिअर. तुम्हाला इथं काय दिसतं बघा बरं, ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी. सो वी हॅव रिटन टू इक्वल रेशिओ. ओके, विथ द हेल्प ऑफ दिस थ्री नंबर्स. सो कसं लिहिले बघा बरं, ए अपॉन बी लिहिल्यानंतर लगेच आपण काय लिहिले, बी अपॉन सी. ओके, सो इथं तुम्हाला काय दिसेल, बी इज कंटिन्यूड. ओके, बी कंटिन्यू झालाय तुमचा बघा बरं, लगेच इथं आलाय. याचा जो न्यूमरेटर आहे तो बीच आहे, याचा डिनॉमिनेटर सुद्धा कोण आहे, बीच आहे. म्हणजे दोन्ही रेशिओ मध्ये काय आहे तुमचा बी काय झालाय, डिनॉमिनेटर कडून लगेच न्यूमरेटर कडे कंटिन्यूड झालेला आहे. अँड दॅट इज द रिझन वाय ए बी सी आर सेट टू बी इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. म्हणजेच ए बी सी ला आपण काय म्हणतो, किंवा त्या तीन संख्या परंपरित प्रमाणात आहेत. ओके, जर त्या परंपरित प्रमाणात आहेत याचाच अर्थ आपल्याला त्याला कसं लिहिता येतं, एक तर त्याला ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी, किंवा आपल्याला त्याला ए एस टू बी एस टू सी म्हणजे कंटिन्यूड प्रोपोर्शन झाले. जे मिडल टर्म आहे ते कंटिन्यूड आहे, कॉमन आहे इन बोथ रेशिओ. दोन्ही रेशिओ मध्ये ते बी तुम्हाला कॉमन दिसतंय, त्याच्यामुळेच तो रेशिओ काय झालाय, कंटिन्यूड झालाय. ते प्रमाण कंटिन्यूड झालेलं आहे. अलग लक्षामध्ये जर हे कंटिन्यूड असेल तर त्याच्यामध्ये पुढचा एक पॉईंट असा आहे मित्रांनो, पहा कसा आहे. ओके, सो वी कॅन क्रॉस मल्टिप्लाय. सो क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, बी इंटू बी. ओके, सो बी इंटू बी मीन्स व्हॉट, बी स्क्वेअर. सो बी स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू सी. म्हणजे यांचा जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर वी विल गेट बी स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू सी. सो इन धिस वे इफ वी हॅव बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी विथ थ्री नंबर्स, देन अँड देन we can say that these three numbers are in continued proportion. म्हणजे बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी जरी असलं तरी आपल्याला त्या तीन संख्या कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असं म्हणता येतं. दॅट इज ए एस टू बी एस टू सी. जर मग बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी असेल, इफ यू हॅव बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी, इन सच केस बी इज कॉल्ड एज जॉमेट्रिक मीन और मीन प्रोपोर्शनल. सो जॉमेट्रिक मीन इन द सेन्स इन मराठी इट इज कॉल्ड एज भूमितीय मध्य. भूमितीय मध्य किंवा मीन प्रोपोर्शनल म्हणजे मध्यम प्रमाणपद. मध्यम प्रमाणपद म्हणजे मधलं पद आहे, पण प्रमाणपद आहे कोणाचं, ए अँड सी चं. ओके, अदर टू टर्म्स. सो अदर टू टर्म्स मीन्स ए बी आणि सी पैकी बी ला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी. जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी. ओके, दिस इज व्हॉट अबाउट द कंटिन्यूड प्रोपोर्शन. अँड वन मोर थिंग, इफ वी हॅव मोर दॅन थ्री नंबर्स सच ॲज A, B, C, D, E, F, then they are said to be in continued proportion if A upon B is equal to B upon C is equal to C upon D is equal to D upon E is equal to E upon E. म्हणजे जर ह्या सर्व संख्या कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये असतील किंवा त्यांना जर आपल्याला असं लिहिता आलं तर ह्या कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये आहेत असं म्हणता येतं. कसं लिहिता आलं बघा, या ठिकाणी प्रत्येक जो अंक रिपीट झालाय, या ठिकाणी बी कंटिन्यूड झालेला आहे, या ठिकाणी सी कंटिन्यूड झाला आहे, ते डी कंटिन्यूड झालेला आहे, ई सुद्धा कंटिन्यू झालेला आहे. ओके, मग हा जो पूर्ण रेशिओ आहे तो पूर्णपणे एक एक नंबरनी कंटिन्यू होत गेलेला आहे, परंपरित प्रमाणामध्ये कन्वर्ट झालेला आहे. अँड दॅट इज ऑल अबाउट द कंटिन्यूड प्रोपोर्शन. ओके, मग उदाहरण जर पाहायचं झालं, आपल्याकडे समजा दोन इक्वल रेशिओ याच्यासारखे, जसं ए अपॉन बी इज इक्वल टू आणि बी अपॉन सी आहे. मग आपण काय केलं, 4:12 अँड 12:36 दोन रेशिओ आहेत. या दोन रेशिओ मध्ये तुम्हाला 12 तुम्हाला कॉमन दिसतोय. म्हणा कसं लिहिता येईल रे आपल्याला, 4:12 12:36 असं पण लिहिता येईल की नाही. ओके, परंतु इथं काय दिलंय की ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी. म्हणजे हे दोन जे रेशिओ आहे ज्याच्यामध्ये बी कंटिन्यू झालेला आहे ते इक्वल आहेत. आपण या उदाहरणानुसार ते चेक करून घेऊया. 4/12 आहे. ओके, आणि इकडे लिहूया आपण 12/36. दोन्हीही जे रेशिओ आहेत ते
इक्वल कसे आहेत भागाकार करून बघा. 4 1 जा 4, 4 3 जा 12 म्हणजे 1/3 आलं इकडं आणि इकडं काय आलं 12 1 जा 12, 12 3 जा 36. इकडं सुद्धा तुमच्याकडे काय आलं 1/3 आलं. इट मीन्स दॅट दीज टू रेशिओज आर इक्वल. कसे आहेत ते इक्वल आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर या तीन संख्या कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये आहे असं आपण म्हणत असलो तर आपल्याला b² = ac हे सुद्धा बघावं लागेल. सो b² = ac म्हणजे जे कॉमन टर्म आहे त्याचा स्क्वेअर दॅट इज 12² is equal to the multiplication of other two numbers that is 4 into 36. So 12² is equal to 144 आणि 4 ने जर 36 ला मल्टिप्लाय केलं ते सुद्धा 144च येणार आहे. इट मीन्स दॅट b² is equal to 4ac means also that abc that is 3 numbers are in continued proportion. म्हणजे तीन केसेस मध्ये आपल्याला सांगता येतं की 3 numbers are in continued proportion. What are these 3 terms? म्हणजे एकतर a/b is equal to b/c लिहिलं तरी सुद्धा या तीन संख्या कशा असतील कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये असतील. किंवा आपल्याकडे जर b² is equal to ac असं लिहिलेलं असेल तरी सुद्धा abc आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. किंवा इन केस a has to b has to c किंवा sbc जर असं लिहिलेलं असेल तरी सुद्धा आपल्याला त्या तीन संख्या कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये किंवा परंपरित प्रमाणात आहेत असं म्हणता येतं. आणि जर 3 पेक्षा जास्त संख्या असतील 6 संख्या असतील तर त्यांना आपल्याला कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये या पद्धतीने लिहिता येतं a/b is equal to लगेच b/c लगेच पुन्हा c/d लगेच पुन्हा d/e अँड लगेच e/e. या ठिकाणी e कंटिन्यू झाला, इथं d कंटिन्यू झाला, इथं c कंटिन्यू झाला, इथं b कंटिन्यू झालेला आहे. ओके, मग हे जर तुम्हाला कळालं असेल तर आपण मग प्रॅक्टिस सेट नंबर 4.5 कडे लगेच जाऊया. प्रॅक्टिस सेट नंबर 4.5. First example, which number should be subtracted from 12, 16 and 21 so that the resultant numbers are in continued proportion. म्हणजे 12, 16 आणि 21, 12, 16 आणि 21 मधनं कोणती संख्या वजा केल्यानंतर येणाऱ्या संख्या ज्या असतील त्या परंपरित प्रमाणामध्ये असतील ते आपल्याला शोधायचे. ओके, मग कोणती संख्या काढायची असेल तर त्यासाठी आपल्याला अझम्पशन करावं लागेल, अझ्युम करावं लागेल, मानावं लागेल. ओके, सो लेट x should be काय x should be subtracted from the given numbers. मग आपण त्यातनं काय करूया x वजा करूया. लेट x should be subtracted from the given numbers. So if x should be subtracted from the given numbers then the resultant numbers which are in continued proportion are 12 minus x. Okay, then 16 minus x and 21 minus x. Okay, so these are the numbers which are in continued proportion after subtracting x only. So if they are in continued proportion then the method of writing the continued proportion is कशी आहे रे ती आपण कसं लिहितो. if we have a/b is equal to b/c and b जर कंटिन्यू असेल तर we can write them as b² is equal to ac असं मांडतो की नाही. मग आपल्याला त्यांना असंच मांडायचं आहे किंवा आधी असं मांडून घ्या रेग्युलर मेथडनी. म्हणजे कसं मांडणार तुम्ही 12 minus x upon 16 minus x is equal to इथे किती येणार परत 16 minus x कारण ही जी आहे ती मिडल टर्म आहे तुमची. ओके, विच इज जॉमेट्रिक मीन अपॉन 21 minus x. ओके, सिन्स वी हॅव द कंटिन्यूड प्रोपोर्शन रायटिंग मेथड लाईक दिस सो वी हॅव रिटन धिस रेशिओ. इक्वल रेशिओ मध्ये त्याला लिहिलं. इक्वल रेशिओ नंतर तुम्ही हे लिहू शकता तिथं डिरेक्टली लिहून टाका कारण मिडल टर्म इज द कॉमन टर्म and it is the geometric mean of other two terms. So geometric mean means काय भूमितीय मध्य जो असतो भूमितीय मध्याचा वर्ग म्हणजेच मिडल टर्मचा जो स्क्वेअर असतो तो इतर दोघांच्या गुणाकारा एवढा असतो म्हणजेच 12 minus x into 21 minus x. बरोबर की नाही. मग करा यांचा गुणाकार. ओके, मग यांचा गुणाकार सेपरेट करा आणि याचा मात्र काय करणार तुम्ही 16 minus x ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे 2 वेळा घेऊन गुणाकार करायचा. किंवा यू हॅव वन एक्सपान्शन फॉर्म्युला. विच एक्सपान्शन फॉर्म्युला इफ यू हॅव a minus b ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, जर ब्रॅकेट स्क्वेअर असेल 2 संख्यांच्या वजाबाकीचा वर्ग असेल तर आपण काय करतो पहिल्या पदाचा वर्ग फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस 2 into फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग असं करतो. बरोबर की नाही. मग हेच इथं वापरा ना. मग तुम्हाला काय मिळेल बरं पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे किती रे 16 चा वर्ग. इट विल बी 256.
मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म दॅट इज 16 म्हणजे 16 गुणिले दुसरं पद म्हणजे काय एक्स प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे एक्सचा वर्ग इज इक्वल टू इथे काय होईल बरं. इथे तुम्हाला काय करायचंय multiplication of two brackets. Multiplication of two brackets means we have to multiply the second bracket with the first bracket. म्हणजे यातल्या प्रत्येक पदाने यातल्या प्रत्येक पदाला सेपरेटली गुणायचंय. म्हणजेच कसं करणार 12 तुम्हाला 21 ला पण मल्टिप्लाय करायचं आणि 12 तुम्हाला x ला पण मल्टिप्लाय करायचं. तसंच या x नी तुम्हाला 21 ला पण मल्टिप्लाय करायचं आणि या x नी तुम्हाला या x ला सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे. मग करूया. मग 12 ने आधी आपण 21 ला मल्टिप्लाय करू. 12 आणि 21 ला करानंतर किती होईल रे 12 वन जा 12 कॅरी एक आला. त्यानंतर 12 टू जा 24 आणि तो कॅरी किती झाले 25 252 झाले. ओके. आता 12 आणि तुम्हाला काय करायचं परत एक्स ला गुणायचंय -12x या मायनस मुळे आलं लक्षामध्ये. 12 आणि तुम्ही या दोघांना गुणून झालेले. आता एक्स नी या 21 ला गुणा -21x. ओके. नाव -x यांचा गुणाकार काय येईल +x². या स्टेप मध्ये तुम्हाला कळलं का गुणाकार कसा करायचा तो. आता इकडे बघा इथे तुमच्याकडं 256 विल बी ॲज इट इज. इथं काय येईल -32x आणा इथं +x² आहे आणि बरोबर चिन्हाच्या डावीकडे ऑन द लेफ्ट हँड साईड सेम +x² पण आहे. जर या +x² ला जर मी लेफ्ट हँड साईडला आणलं किंवा या +x² ला जर राईट हँड साईडला नेलं तर ते काय होणार आहे सबट्रॅक्ट होणार आहे. त्याच्यापेक्षा त्यांना काय करा कॅन्सल देम ॲट देअर ओरिजिनल पोझिशन. ओके. म्हणजे x² विल गेट कॅन्सल बिकॉज दे हॅव द सेम साईन ऑन द अपोजिट साईड. विरुद्ध बाजूला आहेत आणि शिवाय सेम साईन आहे मग ते जागेवरच कॅन्सल झाले. ठीक आहे. मग आता उरलं काय मग इकडे 252 आणि इथे काय रे या दोघांची काय होणार एडिशन होणार. ओके. दे विल ऍड बिकॉज दे हॅव सेम साईन दॅट इज मायनस मायनस and the resultant sign will be also minus. So 12x plus 21x is equal to 33x. Now shift the terms. x वाले टर्म्स काय करा लेफ्टला घ्या आणि ज्या कॉन्स्टंट टर्म आहे ते एका साईडला घ्या. म्हणजे कसं होणार तुमच्याकडे you will get -32x and shift this 33x on the left hand side in the plus form. 33x is equal to 252 minus 256. ओके. इथं काय होणार आहे सबट्रॅक्शन होणार आहे कारण हे मायनस आणि कसं आहे प्लस. सो 33 मधून 32 गेला प्लस 1x राहिला. सो x इज इक्वल टू इथे किती राहिले तुमच्याकडे 256 इज द ग्रेटर नंबर. सो सबट्रॅक्ट 252 फ्रॉम 256. सो यू विल गेट -4 दॅट्स इट. ओके. सो x इज इक्वल टू 4 इज द resultant answer किंवा desired answer. So x should be subtracted from the given number. म्हणजेच तुम्हाला काय लिहायचं खाली therefore -4 should be subtracted. -4 should be subtracted from the given numbers. Therefore -4 should be subtracted from the given numbers so as to get the resultant numbers are in continued proportion. अलग लक्षामध्ये म्हणजे ही एक मेथड झाली ज्याच्यामध्ये आपल्याला x = -4 आन्सर आलेलं आहे. ओके. आपण हेच एक्झाम्पल जे आहे ते सेकंड मेथडने पण सोडवू शकतो. मग सेकंड मेथड म्हणजे कसं की आपण याच्यापूर्वी थेरम ऑन इक्वल रेशिओ वापरलं की नाही ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो 2 रेशिओ मांडायचे म्हणजे इथून तुमचं गणित थोडंसं बदलेल. मग तुम्हाला कुठली मेथड जी आवडेल ती तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला सेकंड मेथडने पण तिकडे सोडून दाखवतो कशी आहे बघा ती. अलग लक्षामध्ये पाहायचं काय करायचं हीच मेथड फक्त मी इथून घेऊन दाखवतो डायरेक्ट या स्टेप पासून इकडे. सो ABC इथं तुमच्याकडे काय आहे 12 - x आहे. त्यानंतर इथं लिहू आपण सेकंड मेथड. ओके. ही जी आहे सेकंड मेथड. सेकंड मेथडनी तुम्ही काय करायचं हे सगळं जे आहे इथून इथपर्यंत सेम टू सेम लिहायचं पण या रेशिओपासून थोडंसं वेगळं. म्हणजे कसं 12 - x अपॉन 16 - x इज इक्वल टू काय आहे तुमच्याकडं 16 - x अपॉन अगेन 21 - x. ओके. याला काय करायचं लेट याला k समजायचा. सो इच रेशिओ इज इक्वल टू k आणि इच रेशिओ इज इक्वल टू k केल्यानंतर काय करणार तुम्ही
की अकॉर्डिंग टू द थेरम ऑन इक्वल रेशियो, अकॉर्डिंग टू, सो बाय थेरम ऑन इक्वल रेशियो करायचं, थेरम ऑन इक्वल रेशियो. सो पण हे गणित थेरम ऑन इक्वल रेशिओ सुद्धा सोडू शकतो. थेरम ऑन इक्वल रेशिओ नुसार काय करायचं, के इज इक्वल टू 12 मायनस एक्स आणि सबट्रॅक्शन करून टाका. न्यूमरेटरची सबट्रॅक्शन केलं की डिनोमिनेटरची सुद्धा काय करणार तुम्ही, सबट्रॅक्शन करणार आहात. सो 12 मायनस एक्स केलं की तिकडून तुम्ही काय करा, 16 मायनस एक्स काय करा, सबट्रॅक्ट करा आणि खाली 16 मायनस एक्स जर सबट्रॅक्ट केलं तर इकडे येईल 21 मायनस एक्स. ओके. सो आता ब्रॅकेट ओपन करा. ब्रॅकेट ओपन केलं तर तुम्हाला काय भेटेल, 12 मायनस एक्स मायनस 16 प्लस एक्स. ओके. सो मायनस 16 मायनस मायनस प्लस एक्स. सेम टू सेम 16 मायनस एक्स मायनस 21 अँड प्लस एक्स. ओके. नाव इट्स टाइम टू कॅन्सल द टर्म्स. आता इथं कॅन्सल कुठल्या होणार आहे टर्म तुमच्याकडं, सो दिस मायनस एक्स अँड प्लस एक्स विल गेट कॅन्सल आणि इथं तुमच्याकडे काय भेटणार आहे, सो यू विल गेट 12 मायनस 16 डिवायडेड बाय खाली काय आहे तुमच्याकडं 16 मायनस 21. परंतु इथं सुद्धा तुमचं काय झालंय, प्लस 1 मायनस 1 विल गेट कॅन्सल. आता वरती तुमच्याकडे काय राहिलं सांगा बरं मला, इथं तुमच्याकडे काय राहिलंय -4. ओके. आणि खाली तुमच्याकडे राहिल्यावर 16 आणि 5 21. ओके. सो विल गेट -5. सो 4/5. सो 4/5 इज द व्हॅल्यू ऑफ ईच रेशिओ. म्हणजे के ची व्हॅल्यू तुमच्याकडे किती आली, तर तुमच्याकडं के ची व्हॅल्यू आलेली आहे 4/5. ओके. आता प्रत्येक रेशिओची व्हॅल्यू जी आहे म्हणजे के ची व्हॅल्यू किती आलेली आहे तुमच्याकडे 4/5. म्हणजे 12 मायनस एक्स अपॉन 16 मायनस एक्स याही रेशिओची किंमत 4/5 आहे. त्यानंतर 16 मायनस एक्स आणि 21 मायनस एक्स याही रेशिओची किंमत तुमची किती 4/5 आहे. मग ही किंमत काय करायची, यातला एक रेशिओ सेपरेट घ्या नाव आणि आपली किंमत काढू शकतो. कसं करायचं मग, आपण घेऊया 16 मायनस एक्स अपॉन किंवा 12 मायनस एक्स घ्या, सोपं पडेल तुम्हाला. 12 मायनस एक्स अपॉन 16 मायनस एक्स इज इक्वल टू 4/5. मला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याला सोडवायचं आहे म्हणजे तुम्हाला आन्सर भेटून जाईल. इथं सुद्धा करा बरं, 5 ने याला मल्टिप्लाय करा. सो 5 इंटू 12 मायनस एक्स आणि पुलीकडे काय येईल तुमचं 4 इंटू 16 मायनस एक्स. इथे किती होईल 12×5 60. ओके. 5 12 जा 60 मायनस 5x इज इक्वल टू इथं किती 64 म्हणजेच 16 4 64 मायनस 4x. ओके. सो अगेन तुम्हाला काय करायला लागेल, कलेक्ट द सिमिलर टर्म्स ऑन द लेफ्ट हँड साईड ऑर राईट हँड साईड. म्हणजे एक्स वाल्या टर्म इकडे घ्या आणि ज्या कॉन्स्टंट टर्मच्या एका साईडला घ्या. सो मायनस 5x अँड धिस प्लस 4x विल बी ऑन द लेफ्ट हँड साईड. मायनस म्हणजे इकडं काय झालं प्लस झालं, 64 इकडं तसंच राहिलं. ओके. नाव शिफ्ट दिस 60 ऑन द राईट हँड साईड इन द निगेटिव्ह फॉर्म. ओके. नाव -5x प्लस 4x मीन्स सबट्रॅक्शन आलं. सो हिअर -x आला तुमचा इज इक्वल टू इथे किती आला 4. सो -x आला म्हणजेच काय झालं तुमचं x इज इक्वल टू -4. आलं का लक्षामध्ये. जर तुम्हाला हे टाळायचं असेल म्हणजे कसं की मायनस इकडे एक्सला मायनस जर साईन आणायचं नसेल तर आपण काय करू शकतो, आपली थोडीशी जी टर्म्स इकडून तिकडे घेण्याची जी मेथड आहे ते चेंज करा. म्हणजे कसं करणार तुम्ही, इथं बघा थोडक्यामध्ये ते पण करून बघूया आपण. तुम्हाला काय करायला लागेल 60ला इथंच ठेवा आणि 64ला इकडं आणा म्हणजे साईनचा गोळ राहणार नाही तुमच्याकडं. आणि इकडं -4x आहे ना तर इकडं 5x पलीकडे नेऊन टाका, काय प्रॉब्लेम नाही. मग तुमच्याकडे राहील -4 इज इक्वल टू इथं फक्त x राहील. झालं. एवढ्या स्टेपमध्ये तुमचं येईल किंवा 2 स्टेप करायची काही गरज नव्हती. इथे आन्सर तुमचं तेच आलेलं आहे किती x इज इक्वल टू -4 अँड इथं x इज इक्वल टू -4. ओके. इफ यू हॅव ॲडॉप्ट धिस मेथड ऑर धिस मेथड इट्स अप टू यू. तुमच्यावर आहे ती कुठली मेथड घ्यायची. दोन्ही मेथड कशा आहेत सोप्या आहेत. इथं मात्र एक लक्षात घ्या की हे जे एक्झाम्पल आहे ते सेमी माध्यमातून दिलेले एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये सबट्रॅक्टेड आहे आणि मराठी माध्यमामध्ये जे आहे ते ॲडिशनमध्ये आहे. ओके. जर आपण ॲडिशन म्हणून जर घेतलं तर त्याचं उत्तर जे आहे ते +4 येतं आहे आणि इथं सबट्रॅक्शन म्हणून घेतलं तर एक्सची जी व्हॅल्यू आहे ती -4 येते. हा गोळ थोडासा लक्षात ठेवा. मराठी मीडियमसाठी इथं सबट्रॅक्शनच्या ऐवजी ॲडिशन आहे म्हणजे बेरीज केल्यानंतर मिळवा असं सांगितलेलं आहे.
आणि इथं आपल्याला वजाबाकी केल्यानंतर कसं मिळेल ते सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर किती आलं, -4 आलेलं आहे. आले तुमच्या लक्षामध्ये? जरी समजलं असेल तर सेकंड एक्झाम्पल. सो सेकंड एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 4.5. इफ 28 minus x is the mean proportional of 23 minus x and 19 minus x, then find the value of x. ओके, म्हणजे 28 वजा x जर 23 वजा x आणि 19 वजा x या दोन संख्यांचा जर मध्यम प्रमाणपद असेल किंवा भूमितीय मध्ये असेल, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. म्हणजे आधीचं जे गणित केलं होतं आपण त्याच्याप्रमाणेच होतं. तिथं आपल्याला x सबट्रॅक्टेड करावा लागेल असं सांगितलं होतं. इथं ऑलरेडी सबट्रॅक्ट करून दिलेलं आहे बघा. 28 मायनस एक्स, 23 मायनस एक्स आणि 19 मायनस एक्स. मग x ची व्हॅल्यू काढा. म्हणजे प्रश्न तोच आहे, सेम मॅनरनी सोडवायचा आहे. मग आपल्याला माहित आहे की जर एखादी 3 संख्या असतील, 3 मधली एक संख्या जर भूमितीय मध्ये असेल तर त्याचा अर्थ काय तो b² = ac, म्हणजेच द मिडल टर्म स्क्वेअर. ओके, म्हणजे जॉमेट्रिक मीनचा जो स्क्वेअर असतो तो इतर दोघांच्या गुणाकारा एवढा असतो. इट मीन्स दॅट इफ 28 minus x is the mean proportional, then we can write 28 minus x bracket square is equal to the other two terms, that is 23 minus x into 19 minus x. अलग लक्षामध्ये b² = ac प्रमाणे याला मांडून घेतलं. आणि आता जो याच्या पूर्वीच्या गणितामध्ये व्हॉटएव्हर द ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला आपण वापरला होता, एक्सपान्शन फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला वापरला होता आपण? a minus b bracket square is equal to first term square, पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 into first term into second term plus second term square. हे आपण वापरलं होतं. सेम टू सेम तोच एक्सपान्शन फॉर्म्युला आपण इथं वापरणार. वी आर गोइंग टू द सेम एक्सपान्शन फॉर्म्युला राईट हिअर अगेन. सो 20 फर्स्ट टर्म स्क्वेअर दॅट इज 28 चा स्क्वेअर किती रे? 784 मायनस 2 into first term that is 28 into second term that is x प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे x चा वर्ग x² इज इक्वल टू. आता इकडे आपल्याला काय करायचंय? मल्टिप्लाय करायचंय. या ब्रॅकेटनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे each term from this bracket is multiplied with the each term of this bracket as well. ओके, यातल्या प्रत्येक पदाने यातल्या प्रत्येक पदाला सेपरेट गुणायचंय. मग तुम्ही 23 नी 19 ला मल्टिप्लाय करा, 23 नी x ला सुद्धा मल्टिप्लाय करा. मग 23 आणि 19 चा मल्टिप्लिकेशन करूया. 19 त्रिक 57 ला 7. ओके, 19 3 जा 57, 7 त्यानंतर 5 कॅरी फॉरवर्ड आला. त्यानंतर 19 2 जा 38. सो 38 म्हणजे 38 आणि 5 हे झाले 38 43 झाले. किती झाले? सो 437 झाले. बरोबर की नाही? 8 बरोबर आहे. आणि इकडे किती येईल पुन्हा मग? -23x. 23 ने x ला मल्टिप्लाय करा, मायनसमुळे तर मायनस आलं. आता या x नी 19 ला मल्टिप्लाय करा, किती येईल रे? -19x. ओके, त्यानंतर x नी परत या x ला मल्टिप्लाय करा, यू विल गेट +x². आले तुमच्या लक्षामध्ये? नाव इथे काय करावं लागेल तुम्ही सांगा आता? व्हॉट यू टू डू? 784 विल बी ॲज इट इज. 784 ॲज इट इज मायनस 28 2 जा इट इज 56x प्लस x² विल बी ॲज इट इज इक्वल टू दिस 437 विल बी ॲज इट इज. इथं तुमची ॲडिशन होणार आहे. बरोबर की नाही? सिमिलर टर्म्स आहेत x वाले आणि मायनस साइन असल्यामुळे तिथं ॲडिशन होणार आहे अँड द साइन विल बी द सेम, दॅट इज मायनस साइन. सो इथे किती होणार आहे? 9 3 12 2 आणि हे 3 आणि 4 42. किती झाले? 42x प्लस x². ओके, आता x² आणि x² परत एकदा इकडे सेम साइन आहेत आणि पलीकडच्या बाजूला होते. बरोबर नाही? इथे मग काय करणार? जागेवरच त्यांना काय करा? कॅन्सल करा. कारण इकडचं x² जर इकडे आणलं तर ते सबट्रॅक्ट होणारच आहे. दॅट इज द रिझन वाय we have to cancel them at their original position. Now 784 minus 56 is equal to 437 minus 42x. Now shift the terms. Okay, म्हणजे 784 इथंच ठेवूया आणि 437 त्याला इकडे घेऊया. 437 इकडे घेऊन येऊया. त्यानंतर -42x इकडेच ठेवा and shift this -56x
इन द फॉर्म ऑफ प्लस 56x ऑन द राईट हँड साईड. आता यांची वजाबाकी करा, इथं जे काय होईल ते करा. इथं तुमच्याकडे किती उत्तर येईल बरं? 14 मधून 7 गेले किती राहिले? इथे वजाबाकी केली तर 7, त्यानंतर 4, त्यानंतर इथे किती राहील तुमच्याकडं 3. 347 इज इक्वल टू इथे तुमच्याकडं किती राहणार आहे बरं? 4 and 1 14x. ओके, प्लसवाले 14x राहणार तुमच्याकडे. नाव 347 अपॉन 14 इज इक्वल टू x. दॅट्स इट. 14नी काय याला डिवाइड करता आलं तर बघा भाग जाणारच नाहीये, त्याच्यामुळं 347 अपॉन 14 हेच त्याचं लास्ट आन्सर असणार आहे. अँड दॅट्स इट फॉर द व्हॅल्यू ऑफ x फ्रॉम धिस एक्झाम्पल किंवा फ्रॉम द गिवन डाटा जे आपलं विचारलेलं होतं. ओके, आले तुमच्या लक्षामध्ये. थर्ड एक्झाम्पलकडे जाऊया. थर्ड एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 4.5 दॅट इज 3 numbers आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन whose mean proportional is 12 and sum of the remaining 2 numbers is 26. Then find the number or find these numbers. म्हणजे 3 संख्या परंपरित प्रमाणामध्ये दिलेल्या ज्याचा भूमितीय मध्य किंवा मध्यम प्रमाणपद जे आहे ते 12 दिलेला आहे आणि उरलेल्या 2 संख्यांची बेरीज दिलेली आहे 26. तर त्या संख्या शोधा. आलं लक्षामध्ये? मग त्या संख्या शोधा म्हणजे काय? कुठल्या संख्या असतील तर कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये आपण काय घेतो? लेट A, B and C are 3 numbers in continued proportion. म्हणजे आपण या 3 संख्या काय घेतल्या? कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहे असं आपण समजलं. ओके, जर त्यात कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतील देन बाय द कंडिशन किंवा दिलेल्या अटीनुसार आपल्याला काय केलंय? मिडल टर्म जी असते त्याचा मीन प्रोपोर्शनल दॅट इज B इज इक्वल टू. सो किती दिलाय तो आपल्याला? इट इज गिवन 12 दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? द सम ऑफ द रिमेनिंग 2 numbers उरलेल्या 2 संख्यांची जी बेरीज आहे किती आहे ती बेरीज? 26. दॅट इज A आणि C उरलं त्यांची बेरीज दिलेली आहे 26. ओके, याला इक्वेशन नंबर 1 दिव्या करण्याचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे. नाव आता अकॉर्डिंग टू द कंडिशन B इज द जॉमेट्रिक मीन किंवा मीन प्रोपोर्शनल आहे. जर मीन प्रोपोर्शनल असेल तर आपल्याला काय करावं लागतं? त्याचा स्क्वेअर. ओके, so b square is equal to AC. b square is equal to AC. म्हणजेच अकॉर्डिंग टू द कंटिन्यू प्रोपोर्शन जॉमेट्रिक मीनचा जो स्क्वेअर असतो तो इतर 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. आलं लक्षामध्ये? द मीन प्रोपोर्शनल स्क्वेअर इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ अदर 2 numbers. So therefore 12 square. So here is your 12 square is equal to A into C. So 12 square means 144 is equal to AC. आता इथे काय करूया? आपल्याला एक इक्वेशन तयार करायचं आहे की इकडचा A ची किंवा C ची व्हॅल्यू तयार करा. A ची किंवा C ची व्हॅल्यू ते तयार करा. ओके, सो A ला इकडे घेऊन या किंवा C ला इकडे घेऊन या कारण A into C आहे ना. सो वी विल हॅव 144 divided by C is equal to A. So A is equal to 144 upon C. असं ते इक्वेशन तयार झालेलं आहे. ओके, सो लेट इट बी इक्वेशन नंबर 2. मग आता काय करूया? इथं व्हॅल्यू का तयार केली? कारण ह्याची व्हॅल्यू तयार केली आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवू शकतो आणि मग तुम्हाला C ची व्हॅल्यू भेटू शकते. मग काय करूया आता इथं? पुट किंवा फ्रॉम इक्वेशन 1 or 2 पुट A is equal to 144 upon C in इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवा. मग तुम्हाला काय भेटतंय बघा बरं. सो इन इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवल्यानंतर इन्स्टेड ऑफ A पुट 144. सो यू विल हॅव 144 अपॉन C प्लस C चा इथं इज इक्वल टू किती आहे? 26. आले तुमच्या लक्षामध्ये? हे तुम्हाला मिळालेलं आहे. आता काय करायचं इथं तुम्हाला? C नी तुम्हाला काय करायला लागेल? मल्टिप्लाय करायला लागेल जेणेकरून हा डिनॉमिनेटरचा जो C आहे. ओके, तर C विच इज ॲट द डिनॉमिनेटर वी हॅव टू इलिमिनेट इट और त्याचं चलाचं निरसन करावं लागणार आहे. त्या पद्धतीनं जर तुम्हाला करावं लागेल तर इथं तुम्ही काय करा? C ने ह्याला मल्टिप्लाय करा. सो मल्टिप्लाइड इक्वेशन बाय C. C ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल तुमच्याकडे? 144 upon C into C. ओके, प्लस C into C is equal to 26 into सुद्धा
सी आलेला आहे. सो हिअर सी विल गेट कॅन्सल, सी इंटू सी स्क्वेअर. सो 144 प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू 26c. आता 26ला इकडे घेऊन या, काय होतं बघा बरं तुमच्याकडं. सो दिस c square, okay, so I will write this c square at the first position, c square, then I will write 26c in the second position, but this 26c when shifted on the left hand side will get converted into negative form, that is minus 26c, and this 144 plus form मध्ये 144 आणि राईट हँड साईडला काहीच नाही राहिलं. ओके, नथिंग इज लेफ्ट ऑन द राईट हँड साईड, इट मीन्स दॅट 0. ओके, so in this way this equation is in the form of quadratic equation. आता याला जर तुम्हाला सोडवायचं असेल तर कसं सोडवणार तुम्ही. सो इन द प्रिव्हियस चॅप्टर आधीच्या एका चॅप्टरमध्ये आपण म्हणजे पॉलिनॉमियलच्या थर्ड चॅप्टरमध्ये क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे फॅक्टरायझेशन आपण पाडलेले आहे किंवा फॅक्टराइज केलेलं आहे, त्याला म्हणजेच अवयव पाडलेले आहेत. विथ द सेम मेथड वी कॅन सॉल्व धिस इक्वेशन. मग कसं सोडवायचं, या इक्वेशनला सोडवायचं म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं, याचा जो कोइफिशियंट आहे है ना आणि लास्ट टर्म यांचा गुणाकार करावा लागतो. किती येईल तुम्हाला तो, इट विल बी 144. आणि मग ह्या 144चे दोन असे फॅक्टर तुम्हाला फाइंड आउट करावे लागतील. फाइंड आउट टू सच फॅक्टर हुज प्रोडक्ट इज 144 अँड ॲडिशन विल बी -26. ओके, सो व्हॉट आर दीज नंबर्स. सो वी हॅव दीज नंबर्स. कोणत्या टेबलमध्ये येणार आहेत बरं ते 26 आणि मधली तर टर्म तुम्हाला -26 पाहिजे आणि प्रोडक्ट तर तुम्हाला 144 पाहिजे, कारण 1 आणि 144चा गुणाकाराला 144. मग 18 8 44 आहे, 18 8. ओके, सो 18 इंटू 8 इज इक्वल टू 144 अँड 18 प्लस 8 इज इक्वल टू 26. सो बोथ शुड हॅव निगेटिव्ह साइन. ओके, सो 18 and 8. सो राईट सी कारण तुम्हाला 26c लावायचे. मग काय करायचं, इन्स्टेड ऑफ धिस 26c राईट धिस 18c and 8c. सो हिअर 6c स्क्वेअर मायनस 18c मायनस 8c प्लस 144 इज इक्वल टू 0. या 26च्या जागेवरती आपण हे दोन फॅक्टर इथं काय केले, फॅक्टरायझेशन पद्धतीने लिहिले. मग काय करायचं, मेक अ ग्रुप ऑफ टू टर्म्स, दॅट इज c स्क्वेअर मायनस 18c मायनस 8c प्लस 144 इज इक्वल टू 0. ओके, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे जसे फॅक्टर आपण पाडले होते सेम तसंच करतोय, फक्त इथं इक्वेशन आहे. कशामुळं, इक्वलच्या साईनमुळं. नाव या दोघांमधनं काय कॉमन निघेल रे. सो वी हॅव c ॲज द कॉमन. नाव c नी c स्क्वेअरला डिवाइड केलं की राहील c मायनस 18 will be as it is. Okay, c will get cancel. Now minus and इथं काय कॉमन निघेल, 8 नी 144ला डिवाइड करलं तर 18चा भाग बसतो, म्हणून तुम्हाला 8 इथं कॉमन काढावं लागेल. आतमध्ये करायला मायनस मायनस प्लस होईल. दिस 8 विल गेट कॅन्सल. c अँड इन द सेकंड ब्रॅकेट धिस मायनस अँड प्लस विल बी मायनस आणि इथं 144ला 8 भागल्यानंतर 18च येणार आहे, इज इक्वल टू 0. ओके, again you have c minus 18 as the common bracket, so c minus 18 and in the remaining bracket c minus 8 असं लिहा, इज इक्वल टू 0. ओके, कारण c minus 18 तुम्हाला दोनदाला परत कॉमन काढला, मग दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये फक्त इथं c minus 18 ह्याला डिवाइड केलं, c राहिला, इथे डिवाइड केलं 8 राहिलं. सो c minus 8 इन द सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. नाव इन द नेक्स्ट स्टेप काय असतं बरं, c मायनस 18 इज इक्वल टू 0 लिहावं लागतं. का, कारण दोन कंसांचा गुणाकार 0 आलेला आहे. प्रोडक्ट ऑफ टू ब्रॅकेट इज 0. ओके, असं कधी नसतं. इट मीन्स दॅट वन ऑफ द ब्रॅकेट शुड बी 0. कुठला जर एक ब्रॅकेट 0 असायला हवा, म्हणून c मायनस 18 इज इक्वल टू 0. और वी कॅन राईट c मायनस 8 इज इक्वल टू 0. सो इन धिस वे वी विल गेट c इज इक्वल टू 18 or you will get c is equal to 8. So in this way you got two values of c. c is equal to 18 and c is equal to 8. आलं लक्षामध्ये. जर आपण इथं c ची व्हॅल्यू तयार केली असती तर इथं आपल्याला a ची व्हॅल्यू भेटली असती. तीच व्हॅल्यू भेटली असती, a is equal to 18 or a is equal to 8. म्हणजे इथं तुम्ही व्हॅल्यू c ची करता का a ची तयार करता याच्यावर डिपेंड आहे. मग आपण काय केली, a ची व्हॅल्यू तयार केली, आपण c ची व्हॅल्यू भेटली. आलं लक्षामध्ये.
आता मग फायनल आन्सरकडे जाऊया की आपल्याला सीच्या जर 2 व्हॅल्यू आल्या तर एच्या सुद्धा 2 व्हॅल्यू असणार आहेत. म्हणजेच काय, इफ यू विल टेक सी इज इक्वल टू 8 किंवा 18, जर आपण सी इज इक्वल टू 18 घेतली तर इक्वेशन नंबर 2 पासून इक्वेशन नंबर 2 काय तुमचं 144 डिवायडेड बाय सी आहे की नाही, तर तिथे किती टाका 18 इज इक्वल टू ए. ओके, इक्वेशन 2. ओके, सो दिस इज फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधनं आपल्याला हे काय केलं, सी ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकली आणि तुम्हाला काय भेटेल मग ए इज इक्वल टू, सो 18 नी 144 ला डिवाइड केलं, यू विल गेट 8 ओनली. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ 8. ओके, और इफ जर तुम्ही सी ची व्हॅल्यू घेतली 8, देन तुम्हाला काय भेटेल, ए ची व्हॅल्यू पण तशीच भेटणार आहे 144. इक्वेशन नंबर 2 मध्येच टाकायचं, डिवायडेड बाय सी. सी ची व्हॅल्यू किती घ्या 8 इज इक्वल टू ए. Therefore you will get a is equal to 8 नी 144 ला डिवाइड केलं, you will get 18. ओके, दॅट्स इट. सो तुम्हाला 2 प्रकारच्या किमती भेटणार आहेत या 3 नंबरच्या. कुठल्या कुठल्या, therefore these numbers are कुठले कुठले मिळणार आहेत. मिडल टर्म तुझ्याकडे किती आहे 12 आहे. ओके, सो ही 12 इथं लिहितो मी. अदर 2 टर्म्स काय भेटलेत आपल्याकडं, ए ची व्हॅल्यू समजा तुमच्याकडे किती असेल 8 असेल, मिडल टर्म 12 असेल आणि सी ची व्हॅल्यू तुमच्याकडे किती असेल 18 असेल. और किंवा काय भेटणार तुमच्याकडे, एक तर तुमच्याकडे भेटेल सी ए ची व्हॅल्यू 18, त्यानंतर बी ची व्हॅल्यू 12 आणि सी ची व्हॅल्यू 8. अशा प्रकारे तुम्हाला ह्या 3 नंबर्स 8, 12 आणि 18 किंवा 18, 12 आणि 8 अशा मिळणार आहेत. ओके, सो दिस इज व्हॉट द क्वेश्चन नंबर 3. व्हेरी इझी. लेट्स मूव टुवर्ड द फोर्थ एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 4.5. a plus b plus in the first bracket into a minus b plus in the second bracket is equal to a square plus b square plus c square असं जर दिलं असेल, then show that a, b, c are in continued proportion. Okay, when 3 numbers a, b, c are in continued proportion, it means that we have, or we can write them as a upon b is equal to b upon c, or b square is equal to ac, or ac is equal to b square. मग या तिघांना जर आपल्याला कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असं दाखवायचं असेल तर या टर्म्सला किंवा when we solve these equation we should get the answer in this form. Okay, a upon b is equal to b upon c, or b square is equal to ac, or ac is equal to b square. म्हणजे याच्यापैकी काहीतरी आन्सर आलं तर आपण समजू शकतो इट मीन्स दॅट a and b and c are in continued proportion. म्हणजे आपल्याला काय करायचं, यांना सोडून यांच्यापैकी कुठलं तरी आन्सर आलं पाहिजे. एक तर बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी असं आलं पाहिजे, किंवा या फॉर्म मध्ये किंवा या फॉर्म मध्ये, बरोबर ना. मग आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. मग हे जे एक्झाम्पल आहे 2 मेथडनी सोडवलं तरी उत्तर येऊ शकतं. फर्स्ट मेथड बघूया, नंतर आपण सेकंड मेथडकडे जाऊया. ओके, सो राईट ए प्लस बी प्लस सी इनसाइड द ब्रॅकेट ए मायनस बी प्लस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ओके, सो ऑन द लेफ्ट हँड साइड 2 ब्रॅकेट्स आर गिवन इन द प्रोडक्ट फॉर्म. गुणाकाराचे मॉम मध्ये दिलेले आहेत. मग काय करायचं, यातल्या प्रत्येक टर्मला काय करायचं, मल्टिप्लाय करा. ही एक मेथड आहे. ओके, आपण मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय करायचं, एनी याला ए ला मल्टिप्लाय करा, नंतर बी ला मल्टिप्लाय करा, नंतर एनी सी ला सुद्धा मल्टिप्लाय करा. ओके, सो लेट्स मल्टिप्लाय, केअरफुली मल्टिप्लाय करा. सो व्हेन वी मल्टिप्लाय विथ दिस ए यू विल गेट a square. Now multiply this a or multiply this b with a, so you will get minus ab, then plus ac. a नी c ला मल्टिप्लाय केलं, ac आलं. आता इट्स टाइम टू मल्टिप्लाय दिस ब्रॅकेट विथ b. आता b नी मल्टिप्लाय करायचं म्हणल्यानंतर आपण ते वेगळ्या रंगाने दाखवूया. ओके, b नी a ला मल्टिप्लाय करा, काय होईल मग प्लस ab. ओके, नाव b नी दिस b ला मल्टिप्लाय करा, you will get minus b square किंवा b into b, b square. Now b नी काय करा, c ला मल्टिप्लाय करा, so you will get plus bc. b नी मल्टिप्लाय करून झालं. आता c नी मल्टिप्लाय करा. मग तुम्हाला जर c नी मल्टिप्लाय करायचं असेल तर कसं करणार तुम्ही, सो c नी a ला मल्टिप्लाय करा. ओके, so you will get plus ac. Now multiply this b with c,
सो बी नी मल्टिप्लाय केल्यानंतर किंवा सी नी मल्टिप्लाय केल्यानंतर बी ला काय तुमच्याकडे मायनस बी सी. ओके, आता सी नी तुम्ही या सी ला मल्टिप्लाय करा, यू विल गेट प्लस सी स्क्वेअर. आलं लक्षामध्ये? ए इंटू ए सॉरी सी इंटू ए सी, सी इंटू बी बी सी, सी इंटू सी सी स्क्वेअर इज इक्वल टू. आलं तुमच्या लक्षामध्ये? हा एक गुणाकार आहे, इथे गुणाकार आहे, इथे गुणाकार आहे. आता इकडच्या संख्या जसं तशा लिहून टाका, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आले तुमच्या लक्षामध्ये? नाव ए स्क्वेअर ऑन द राईट हँड साइड अँड ए स्क्वेअर ऑन द लेफ्ट हँड साइड आर विथ ऑर हॅव्हिंग सेम साईन. जर सेम साईन असतील तर ते पलीकडे किंवा अलीकडे आणले तर कॅन्सल होणारच आहेत, म्हणजे वजाबाकी होणार आहे त्यांची. त्याच्यामुळे आपण काय करूया, त्यांना जागेवरच कॅन्सल करू. ओके, सो कॅन्सल देम ॲट देअर पोझिशन ओनली. नाव हिअर सी स्क्वेअर and c square on the right hand side. So this c square and these c squares will also get cancel. कारण याला जर पलीकडे नेलं तर मायनस होणार आहे, जाणारच आहे ते. आता b square is in the plus form and this b square is in the negative form. So we cannot cancel them because opposite sign आहे तर opposite साईडला सुद्धा त्यावेळेला कॅन्सल करता येत नाही. मग इथं काय कॅन्सल होतं का बघा बरं. दिस प्लस ab मायनस ab will get cancel. Then bc प्लस बी सी मायनस बी सी विल ऑल्सो गेट कॅन्सल. आता जे शिल्लक राहिले तेवढं फक्त आपण इथं लिहून बघूया. सो यू विल हॅव ए सी अँड ए सी बोथ ऑफ देम आर इन प्लस फॉर्म ऑर द हॅव्हिंग सेम साईन. सो ए सी प्लस ए सी यू विल गेट 2ac. नाव इकडं तर एवढंच राहिलेलं आहे. ओके, मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू तिकडं काय राहिलंय, इट इज ऑल्सो बी स्क्वेअर. सो आय एम गोइंग टू राईट 2ac is equal to b square and shift this minus b square on the right hand side in the plus form, again b square. So we have 2ac is equal to 2b square. Now divide this equation with 2 because we want b square is equal to ac. We don't want 2. आपल्याला 2 नाही पाहिजे, आपल्याला फक्त b square is equal to ac पाहिजे. मग काय करा, divide equation by 2. 2 ने त्याला डिवाइड केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल बरं. देअरफॉर यू विल गेट ac इज इक्वल टू बी स्क्वेअर. दोन्ही साईडला आपण दोन्ही डिवाइड केलं, 2 विल गेट कॅन्सल, 2 विल गेट कॅन्सल. यू विल गेट ac ऑन द लेफ्ट हँड साइड अँड बी स्क्वेअर ऑन द राईट हँड साइड. ओके, दॅट्स इट. नाव आपल्याला काय पाहिजे होतं की बी स्क्वेअर इज इक्वल टू ac पाहिजे होता. आलाय का इकडं, ac इज इक्वल टू बी स्क्वेअर किंवा बी स्क्वेअर इज इक्वल टू ac. दोन्हीचा अर्थ एकच आहे. वेन वी गॉट ac इज इक्वल टू बी स्क्वेअर इट मीन्स दॅट b इज द जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी. जर असं असेल तीन संख्यांपैकी इट मीन्स दॅट दीज 3 नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन, म्हणजे त्या तीन संख्या परंपरित प्रमाणात असायलाच पाहिजे आणि आहेत. तेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. म्हणून आपण इथं काय लिहू शकतो, देअरफॉर ए बी अँड सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. इन कंटिन्यूड प्रोपोर्शन म्हणजे तीन संख्या कशा आहेत, परंपरित प्रमाणामध्ये आहेत. आले तुमच्या लक्षामध्ये. सो दिस इज द वन ऑफ द मेथड. सेकंड मेथडनी कसं सोडवायचं ते आपण या ठिकाणी बघूया. ओके, इथं थोडंसं असं करूया आणि सेकंड मेथडनी काय करायचं हे आपल्याला जसा दिला ब्रॅकेट तसा लिहून घ्या. ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी. इन द सेकंड ब्रॅकेट काय तुमच्याकडे, ए मायनस बी प्लस सी इज इक्वल टू काय आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता इथं काय करायचं, थोड्याशा टर्म्स आपल्याला रिअरेंज कराव्या लागतील. रिअरेंज करायच्या म्हणजे कसं बघा बरं. आपल्याला फक्त काय करायचं, तर ए जे आहे ए प्लस सी घ्या एकत्रपणे बघा, ए प्लस सी आणि ह्या बीला थोडंसं वेगळं ठेवा. सो बी आला तुमच्या लक्षामध्ये, हा एका ब्रॅकेटमध्ये टाका आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये सुद्धा काय करा, ए प्लस सी ही एक टर्म तयार करा आणि मायनस बी ही एक टर्म तयार करा. याच्यामुळे तुम्हाला काय दिसलं सांगा बरं. आता ए प्लस सी अँड बी इज इन द आर इन द प्लस फॉर्म अँड ए प्लस सी अँड बी आर इन द निगेटिव्ह फॉर्म. ओके, इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ओके, नाव हा जो ब्रॅकेट आपण तयार केला किंवा दोन टर्म तयार केलेत बाय अरेंजिंग द टर्म्स, रिअरेंजिंग द टर्म्स. याचा अर्थ तुम्हाला सांगतो कसा आहे तो. आपल्याला कोणता रूल किंवा कोणता एक्सपान्शन फॉर्म्युला इथं अप्लाय करायचं ते तुम्हाला सांगतो.
when we have a plus b in the first bracket and a minus b in the second bracket, मग आपण कसं लिहितो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आलंय का तुमच्या लक्षामध्ये? ओके, सो वी आर गोइंग टू यूज दिस एक्सपान्शन फॉर्म्युला. सो वी हॅव addition in the first bracket and subtraction in the second bracket. It means that first term square, that is a plus c चा स्क्वेअर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे b चा वर्ग. आले का तुमच्या लक्षामध्ये? ह्या दोन ब्रॅकेटचा अर्थ इथं तुमच्या लक्षात शॉर्ट मध्ये आला असेल. इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. ओके, नाउ ओपन दिस ब्रॅकेट. सो ओपन दिस ब्रॅकेट म्हणजे परत एकदा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरावा लागेल. आता कुठला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरावा लागेल? when we have a plus b bracket square, it means that first term square plus 2ab म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. हे या ठिकाणी वापरा आपल्याला सिन्स करून. ओके, सो फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर प्लस 2ac, दोन गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद प्लस second term square, that is c square, and this minus b square will be as it is equal to a square plus b square plus c square. ओके, या सर्वांना सोडून आपल्याला फक्त याच्यासारखी टर्म येते का तेच आपल्याला बघायचंय. मग a square on the left hand side, a square on the right hand side will get cancelled due to the same sign and opposite side. c square plus form, c square in the plus form will get cancelled and you will get काय भेटणार तुम्हाला आता? 2ac is equal to 2ac is equal to this b square and this minus b square will be on the right hand side, get converted into the plus form, that is b square. So again 2ac is equal to 2b square. इथं सुद्धा तुम्हाला कशाने काय करायचंय? दोन्ही डिवाइड करायचं, बरोबर की नाही? सो डिवाइड इक्वेशन बाय 2 म्हणजे सेम याच्यासारखंच तयार झालं का नाही तिथं. आणि जर असं तयार झालं असं तर आपल्याला काय लिहिता येईल? Therefore we can write ac is equal to b square, and when we have ac is equal to b square, it means that a, b and c are in continued proportion. आले का तुमच्या लक्षामध्ये? म्हणजे सेकंड मेथडने आपण अशा पद्धतीनं सोडवू शकतो. तेच एक्झाम्पल सोपं होतं दोन्ही पद्धतीनं. जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही पद्धतीनं सोडवा. परीक्षेमध्ये दोन्ही पद्धतीने सोडवलं तरी मार्क भेटू शकतात. आलं लक्षामध्ये? हिच व्हिडिओ वी हॅव सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर 1, 2, 3 and 4. रिमेनिंग एक्झाम्पल विल बी सॉल्व्ड इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन जय हिंद, जय महाराष्ट्र.